स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने नैसर्गिक चळवळ मित्रमंडळाचे सचिव तथा ज्येष्ठ विचारवंत पर्यावरणप्रेमी गम पिंजरकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। स्वामी विवेकानंद उद्यान येथे नेहमी सामाजिक बांधिलकी राखत विविध उपक्रम राबवले जातात। या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या प्रत्येक सदस्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि अन्य कारणानिमित्ताने सर्वजण वृक्षारोपण करतात। तर त्याचाच एक भाग म्हणून स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने नैसर्गिक चळवळ मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विचारवंत पर्यावरणप्रेमी गम पिंजरकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। स्वामी विवेकानंद उद्यान येथे सत्कार समारंभ आणि वृक्षारोपण कार्यक्रम असे विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन निरंतर करण्यात आलं आहे। यात ज्यांनी स्वामी विवेकानंद गार्डन एन 12 सिडकोचं वाळवंटातील रूपांतर हरित क्रांतीमध्ये केलं, त्यासाठी त्यांनी गेल्या 12 वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा ठेवून हरित क्रांती घडवण्याचा प्रयत्न केला, असं शहर सुधार योग निसर्ग प्रेमी मित्रमंडळ समिती आणि नैसर्गिक चळवळ मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ विचारवंत पर्यावरण प्रेमी गम पिंजरकर यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी पोलीस अधिकारी तथा माजी सभापती अरुण रोडगे, माजी सैनिक मुरलीधर गंगावणे, नायबराव दाभाडे, शिवसेना उपशहर प्रमुख संदेश कवडे, स्वप्नील परदेशी, सुनील कुलकर्णी, वृक्षप्रेमी जगदीश कलंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार, ॲडव्होकेट हिवराळे, मनपा उद्यान विभागाचे अधिकारी पवन कुमार आदींसह स्वामी विवेकानंद उद्यानात येणारे उद्यानप्रेमी, योगा ग्रुप, निवृत्त पोलीस अधिकारी तथा माजी सभापती अरुण रोडगे, यावेळी म्हाडाचे माजी अध्यक्ष अनिल पोलकर, शहर सुधार योग निसर्ग प्रेमी मित्रमंडळ समितीचे अध्यक्ष एन.पी. दराडे, कोषाध्यक्ष एन.जे. गिरी, त्यासोबतच भवतू सब्बमंगलम मेडिटेशन ग्रुप, स्वामी विवेकानंद उद्यान व्हॉट्सअप ग्रुप, शहर सुधार समिती आदी ग्रुप सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अरुण रोडगे यांनी केलं आहे। आणि आज त्यांचा जो वाढदिवस आहे, आज वाढदिवस हा बरेचशा काही लोकांना माहिती नसल्यामुळे थोडी कमी गर्दी असते। नंतर जर अगोदर 2 दिवस अगोदर जर माहिती असतं तर आज या ठिकाणी बरेचसे लोक जमा झाले असते। आणि यानंतर पुढेही सुद्धा यांचा भव्य चांगल्या पद्धतीने वाढदिवस साजरा करू, एवढं बोलून माझे 2 शब्द संपले। त्यानंतर लेकराबाळात जातात, खंडन मंडन कोणत्याही गोष्टीचं व्हायला पाहिजे, तसं आम्ही खंडन मंडन त्यांच्यासोबत करत बी असतो, वादविवाद बी करत असतो। आम्ही ते सर्व करणारे आणि मुलाला मुलासारखे आमच्यासारखे, आता वास्तविक त्यांचं आमचं भरपूर अंतर आहे, पण सारासार मित्रासोबत राहणारे, मित्रासारखे राहणारे आमचे गम पिंजारकर साहेब यांचा आज जो वाढदिवस आहे, कितवा आहे आम्ही विचारणार नाही, पण त्यांचा वाढदिवस त्यांचा आमचा हा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शतायुष्य हो, त्याच्यासुद्धा पुढं जावं अशा एक शुभेच्छा देतो। आणि त्यांचा सत्कार या गार्डन प्रेमीतर्फे, या गार्डनतर्फे रात्री ठरलं। वास्तविक आता कालच त्यांचा होता, पण काल आम्हाला माहीत नव्हतं, काल इथं आले भेटून गेले, पण आम्हाला माहीत नव्हतं यांचा वाढदिवस म्हणून। पण रात्री मॅच पाहता पाहता लक्षात आलं, मग अनिल भाऊनी फोन केला की उद्या सगळे सारेजण या आणि माननीय पिंजरकर साहेब यांचा सत्कार करा। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।